पातूर ते वाशिम मार्गावरील शिवारात असलेल्या शेतातील नीलगाय आणि रानडुकरांनी हरभरा पिकाची प्रचंड नासाडी करून नष्ट केलं। हाततोंडाशी आलेला घास गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत। सदर घटना 7 फेब्रुवारी रोजी सकाळी शेतकऱ्याच्या निदर्शनास आली। पातूर येथील मोहम्मद विकारुद्दीन मोहम्मद इक्बालुद्दीन असं नुकसान झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। पातूर शिवारात असलेल्या शेतामध्ये यांची 10 एकर शेती आहे। यामध्ये त्यांनी 6 एकर हरभरा व 3 एकर इतर पीक पेरले आहे। 3 महिन्यापूर्वी पेरणी झाल्यानं सदर हरभरा हा संपूर्ण तयार होऊन कापणीला येत असताना शेताच्या जाळीचं कुंपण तोडून वन्य प्राण्यांनी शेतावर जणू काही हल्लाच केला। त्यांनी संपूर्ण शेत हैदोस घालून पीक नष्ट केले। आमची 6 एकर शेती इथे वाशिम रोडवर पट्टी अमरीमध्ये आहे। 235, 236, 237 हे सर्व नंबर आहे। त्याच्यात हे हरभरा पेरलं होतं। इकून तिकून करून हरभरा पेरला आणि त्याच्यावर आमचं सगळं अवलंबून आहे। आणि ते सर्व यातले जानवरांनी सगळं खाल्लं, काहीच ठेवलं नाही। त्यासाठी मी आज कसं झालं हतबल झालो आणि आमच्या शेतात काहीच ठेवलं नाही। ते सगळे जनावर रोही आणि रानडुकराने सगळं खाऊन घेतलं आहे। आमच्या याच्यावर शासनाने जरासं नजर करून जरासे आम्हाला शासनाने मदत करावी। लाखो रुपयाच्या हरभरा पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झाला असून काय करावं या चिंतेत सापडला आहे। याआधी सुद्धा त्यांच्या शेतामध्ये जनावरांनी नुकसान केल्यानं संबंधित शेतकऱ्यांना वन विभागाला कळवलं होते। पुन्हा शेतात पीक नष्ट झालं असल्यानं शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। शेतीच्या भरोश्यावर त्यांची उपजीविका अवलंबून असून शेतीच्या लागवडीत पैसा निघून गेला, त्यातही पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे। दरवर्षी शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि मदत मात्र कमी मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघत नाही। शासनाने वन विभागाची हद्द कायम करून संपूर्ण हद्दीला कुंपण करणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीला सुरक्षितता मिळेल आणि त्यांची पिके वाचतील। संजय उमग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।